सर, 10वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये चांगले पर्सेंटेज हवेत, चांगले मार्क्स हवेत, वाटतंय ना? मग ऐका. सर्वात महत्त्वाची गोष्ट, चांगले पर्सेंटेज पाडण्यासाठी रिप्रेझेंटेशन चांगलं हवंय. तुम्ही म्हणाल कसं? मला सांगा, सर्वजण सेम टॉपिकचा अभ्यास करतायत, मग मार्क्स वेगळे कसे? तर रिप्रेझेंटेशनमुळे. मग मोठी उत्तरं लिहित असताना किंवा पेपर प्रेझेंट करत असताना तुम्ही त्या पेपरमध्ये पाय चार्ट, ग्राफ, डायग्राम जास्तीत जास्त GUIच्या माध्यमातून रिप्रेझेंट करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे रायटिंग स्किलचे पेपर आहेत, जसं की मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, हे पेपर लिहित असताना त्या पेपरमधल्या रायटिंग स्किलमध्ये अलंकारिक वाक्य टाका. जसं फॉर एक्झाम्पल, द मॅन इज आर्किटेक्चर ऑफ हिज ओन लाईफ, डबल कोट. अशा प्रकारची वाक्य लिहिल्यामुळे काय होतं बरं? रिप्रेझेंटेशन पेपरचं छान होतं. आणि ऑब्व्हियसली जेव्हा रिप्रेझेंटेशन चांगलं होणार आहे त्यावेळी मार्क्स मिळणं साहजिकच आहे. त्यामुळं पेपर लिहिताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, पेपर सुंदर रिप्रेझेंट करा, मार्क्स ऑटोमॅटिक मिळतील. आणि हो, प्रत्येक विषयात 1-2 जरी वाढले तरी टोटल कमीत कमी 5% तरी वाढू शकतील आणि तुम्हाला अपेक्षित असे पर्सेंटेज मिळू शकतील. आणि हो, या पेपरच्या संदर्भात किंवा रिप्रेझेंटेशनच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट वाटली, शंका वाटली तर काळजी कशाला करताय? डॉक्टर उदय सर आहेत ना,